17 श्लोक. काय ब्रह्मविद ब्रह्मरूपत्वात् विशत्वेन वर्णितम् यद्यत् तत्तदेव शिष्य प्रतिपादिनः. ब्रह्मवेत्ता पुरुष नसून किम स्वरूपात तो ईश्वर आहे. आणि ईश्वराने सांगितलेलं ते कधी खोटं होत नाही. ज्याचं वचन कधी खोटं होत नाही त्याला ईश्वर म्हणायचं नाही का. म्हणून तो गोर आहे. ते गोष्ट सांगून वेळ झाले. तो ईश्वर आहे. त्याची वाणी कधी त्याचा शाप आणि त्याचा अनुग्रह याला महात्मा आहे. माधवांनी सांगितलं आहे, शिष्याला धोका झाला अनुग्रह, वादाला का झाला शाप. शिष्याला अनुग्रह का झाला की आपण ज्याला आत्मा समजतो, आनंद स्वरूप समजतो. शिष्य ग्रस्ती परिवार हा काही आत्मा होऊ शकत. म्हणून तो काय करतो, प्रेम करीत नाही, फक्त ऐसे जाणं. उदास का असतात आपलं नाही म्हणून. भाड्याच्या घरावर ते भाडे करू कसा असतो तसे परिवारावर होते. तरी जो या देहावरील उदासायची मस्त आहे ना. एकांतरी जाऊ श्लोक ना. साक्षीनम आत्मानम सेवते प्रेमोत्तम. सर्वांमध्ये प्रिय असलेला साक्षी आत्मा, त्याच्याकडे त्याचा अनुसंधान असे. तस्य प्रयाणसो आत्मा न नश्यती कदाचन. तस्य प्रयाण आत्मा न नश्यती. आत्मा कधी त्याचा नाश होऊ शकत. म्हणून त्याचं प्रेम कोणावरती असते, आत्म्यावरती असते. यम आत्मा परानंद परब्रह्म अनुभवमे भूयं समिती. खऱ्या प्रेमाचा विषय कोण आहे, परमात्माचा आहे. नाही का. बाकीचे जरी असले बहु आवडसे जीवा. म्हणून साक्षी असतो साक्षीनं आत्मानं सेवते. जो इतरावरचं प्रेम टाकून आत्माच प्रिय आहे असं समजून आणि त्याच्यावरती प्रेम करतो, तसे प्रियान आत्मा, त्याचा आत्मा कधी नाश होऊ शकत. करता चांगला समर्था मुलगा जरी असला तरी बरं अटॅक आला की त्याचा काय होतं, राम भाई तसा आत्म्याला अटॅक येत असतो काय. तो कोणत्याच नाशाचा प्रतियोगी होत नाही. त्याच्यामध्ये आश्रयन्यास, स्वभावनाश, परतानाश हे सगळे देहाच्या पाठीमागे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही न जायचे म्हणून. म्हणून जो अत्यंत प्रेमाचा विषय असतो, परप्रेमास्पदत्वेन परमानंद रूपता सुखवृद्धी प्रीतिवृद्ध सार्वभौमवासी सुद्धा. परप्रेमास्पदत्वेन परमानंद रूपता, आत्मा आनंद स्वरूप कशावरून येतो, अत्यंत प्रेमाचा काय सामान्य परप्रेमास्पदत्वेन. प्रेम हा त्याचा विग्रह असल्यामुळे, हेतू असल्यामुळे तोच परमानंद स्वरूप आहे. आणि आत्मनच सुखामय. पण आत्म्याचा आनंद रूपात सिद्ध करू शकता. शेवटी अत्यंत प्रेमाचा विषय कोण होतो, आत्मा. सुखवृद्धी प्रीतिवृद्ध सार्वभौमादिशु. सार्वभौमादिशु आणखी दिसून येत असल्यामुळे प्रीतिवृद्ध सुखवृद्धी. जिथे जिथे अधिक प्रेम असते तिथे तिथे सुखाचा आविर्भाव जास्त आहे का. जास्त प्रेम जिथे असेल तिथे काय असेल, सुख असे. पुढे एक दृष्टांत याच्यावर त्याने घेतलेल्या दृष्टांतामध्ये बराचसा आपला राहिलेल्या गोष्टीमुळे जास्त वेळ जातो. अजून 13वा प्रकरण व्हायचं आहे ना. म्हणून सुखवृद्धी अत्यंत प्रेमाचा जवळचा विषय असेल त्याच्यावरती माणसाचं प्रेम काय असते, जवळच्या माणसाचा. व्यवहारामध्ये पाहतो ना, मग मुलाच्या पित्राचे मुलाचं वरी काय असते, मित्रावरी काय असते. पण मित्रापेक्षा
मुलाच्या मुलावरती प्रेम किती असते. चैतन्यवत सुखच्या असं स्वभावाची ते आत्मना देववृत्तेषु अनुवृत्ते सर्वस्वापीची ती येतात. एक शंका घेऊन परपुरुषाची शंका सांगणार. चैतन्यवत सुखम जास्त स्वभावाचे ते तुम्हाला माहिती आहे. ब्रह्म एकीन स्वरूप आहे. सद्रूप पुढे पुढे भिन्न आहे का भिन्न आहे का. म्हणून ब्रह्म आहे. म्हणून आपल्याला असं जर तुमचं ब्रह्म जर अभिन्न स्वरूप आहे, चैतन्यवत सुखाचे असणं. चैतन्य आणि सुख ब्रह्माचं काय स्वरूप आहे. स्वभावाची आत्मना. मग जिथे जिथे चित्तची अभिव्यक्ती होते तिथं आणि सुखाची काय झाली पाहिजे. कारण अभेद आहे ना. काय आहे चित्त आणि सुख याच्यामध्ये काय आहे. मग जिथे चित्तची उपलब्धी होईल तिथे आणखी सुखाची काय झाली पाहिजे. म्हटलं मग असं का होत नाही. त्याच्याकरता हा 73वा श्लोक आहे. चैतन्यवत सुखाच्या स्वभावताची आत्मना वाद्याची शंका. चैतन्यवत म्हणजे चैतन्याप्रमाणे सुख आत्म्याचा सुख आहे सुद्धा काय स्वभाव आहे. जसं चैतन्य स्वभाव आहे तसा सुखही काय स्वभाव आहे. बुद्धिवृत्तीशु अनुवर्ते. मग बुद्धिवृत्तीमध्ये बरं का चित्तीचा जसा अनुभव येतो तसाच सुखाचा अनुभव काय येत अभिन्न आहे ना. मग दोन्हीचा घाला कळायला पाहिजे. मग एकाचा अनुभव येतो आणि एकाचा अनुभव काय येत. असं 73 श्लोक म्हटलंय. तुझी वाद्याची शंका. त्याच्यावर एक दृष्टांत देऊन सिद्धांत सांगताय. अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे आणि पुन्हा प्रकाश आहे. कोणाच्या ठिकाणी एखादा दिवा आहे आणि तो दिवा एखाद्याच्या घरामध्ये लावला तर तो दिव्याचा प्रकाश सगळ्या कुठे पसरतो. खोलीवर उष्णता पसरते का. उष्णतेचा अनुभव येतो. मग कोणाचा अनुभव येतो प्रकाश. उष्णतेचा अनुभव येत. त्याचप्रमाणे दृष्टांत मय उष्ण प्रकाशात्मा दीपस्य प्रभा गुरे व्यापनोती नोष्णता तद्वची तेरे अनुवर्तनम मायेव म्हणजे मा म्हणजे निषेध. म्हटलं जिथे जिथे आणखी आपल्या ह्याच्यामध्ये चित्तीचा जसा अनुभव येतो तसा सुखाचाही अनुभव आला पाहिजे. अशी शंका केली. ही शंका अशी करू नको. मायेव उष्ण प्रकाशाचा. हे बघा अग्नीच्या ठिकाणी दोन्ही धर्म आहे. एक उष्णता आणि मग खोलीमध्ये कशाचा राज्य आहे. उष्णता येते का त्याची नाही का. पण त्याचा अनुभव येत. कशाचा अनुभव येतो. हे पहा मा उष्ण प्रकाशात्मा दीपस्य प्रभागृहे व्यापनोती नोष्णात्मा तद्वचित्त अनुभव. जसं उष्णतेचा अनुभव येत नाही त्याप्रमाणे बुद्धिवृत्तीमध्ये मला चित्तचा अनुभव येतो. सुखाचा अनुभव येऊ शकत का नाहीत वगैरे याची पुढे दृष्टांत आणि सिद्धांत सांगितलेला आहे. हे ब्रह्माचं चाललेलं आहे ना. जे सद्रूप आहे तेच किम स्वरूप आहे. म्हणजे सच्चित रूप आहे तेच किम स्वरूप आहे. भिन्न आहे का भिन्न स्वरूपाचे. वाद्याची शंका आहे का. एक फुलाचा दृष्टांत देऊ शकतो किंवा फळाचा दृष्टांत देऊ शकतो. गंध रूप रस स्पर्श स्वेती सत्सुयता पृथक एकाक्षेने काही वार्धो गृह्यते नेतरसता. गंध रूप रस स्पर्श सत्सु पृथक. एखाद्या आंब्यावरती आंबा नाही का रुपये आहे का नाही. एकाच आंब्यावरती काय आहे. बरा स्पर्शही आहे का नाही. मऊ लागतो काय लागतो मऊ लागतो. बरा
जिभेचा आहे काय होता तो काय असे जरी अनेक धर्म असले तरी आंबा किती आहे बरोबर जरी आंब्यावर ते सगळे धर्म आहे गोडी म्हणा रूप म्हणा स्पर्श म्हणा आहे मग एकाच इंद्रियाला कळते का प्रत्येक इंद्रिय भिन्न भिन्न आहे डोळ्याला काय कळते रूप हाताला काय कळतं हाताला काय जीभलाही मासच आहे ना हाताला काय आहे हाताला गोडी कळायला काय हरकत आहे अरे जीभ तरी काय आहे आणि हात तरी काय आहे एकाला काय कळते गोडी आणि एकाला काय होत नाही गोडी असं का जीवा जाणे पिके मधुर की स्वार ये रहा मोस पर हाता नकळे एखादी भिन्न दाखविल्या कडा नाचवी पतळा मग विषय आहे भगवंताची लीला आहे अरे एका माणसाला कळते आणि एका माणसाला कळत नाही सगळं वितरण कोणी केलेलं आहे एखादी तुकोबाराचा अभंग आहे का काय आता पुढचं नाही आठवत एखादी भिन्न दाखविल्याकडा नाचवी पुतळा सहस्र तो काय म्हणे पण एकाक्षय नाही एकाग्र झाले ज्याचं जे इंद्रिय असेल तेच त्याला काय करू शकते विचार करा डोळा फक्त कोणाला पाहणार रूपाला जवळ जरी आणखी जवळ असलं तरी ऐकण्याचं काम डोळा करत नाही म्हणलं शेजार धर्म आहे एखाद्या दिवशी करा की असं ते म्हणलं आमचा विषय नाही जाऊ दे खाते वाटप आहे ना जवळचं मंदिर असेल त्याच्याकडे तीच खातं काय करते बरं आपला मंदिर चांगला आहे की बांधकाम मंदिर चांगला आहे म्हणून गंध रूप रस स्पर्श सत्सु म्हणजे एकाच आणखी ठिकाणावर म्हणजे अधिष्ठानावर राहणारे पण त्याचे आपापल्या विषयाचं ग्रहण करणारे इंद्रिय मात्र कसे आहे हे पाहिजे एकाक्षय नाही होय एक इंद्रिय एकालाच जाणते अन्याला जाणत न गृह्यते तसं त्याप्रमाणे ब्रह्मा कसं सद्रूप पुढे पुढे मग सत्वगुणी वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव होता दोन वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव काय होत नाही हे कर्माने सांगायचं आहे चिदानंदो नैव भिन्नो गंधाद्यास्तु विलक्षण इति चेत् अभेदेपि साक्षिण्यात्रवद्वद चिदानंदो नैव भिन्नो आत्मस्वरूप कसं आहे सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप याच्यामध्ये भेद आहे का एकरूपत आहे एकरूप नव भिन्न भिन्न नाही त्याच्यामध्ये गंधाद्यास्तु विलक्षण वादी सांगतो म्हटलं एका आंब्यावरती राहणारे जे धर्म आहे त्याच्यामध्ये विलक्षणता आहे काय रूप म्हणजे शब्द नव्हे शब्द म्हणजे सद्रूप जे सत आहे ते चिद्रूप आहे जे चिद्रूप आहे ते त्याच्यामध्ये काय विलक्षणता आहे का भेद आहे एक सत्सुखी नावाचा ग्रंथ आहे का त्याच्यामध्ये सुख सत्सुखाच्या जे सद्रूप आहे तेच किम स्वरूप आहे का दोन्ही धर्माचं आहे का गंधाद्यास्त विलक्षण हे मात्र आहे रूप म्हणजे शब्द नव्हे शब्द म्हणजे प्रत्यक्षामध्ये विलक्षणता आहे इथे चेत असं म्हणशील तू अभेदे बी साक्षींच्यावत्र वावद हा जो भेद आहे उपाधीमध्ये भेद आहे का साक्षीमध्ये भेद आहे आम्हाला काय करतो नाही का उपाधी म्हणजे आंबा त्याच्यामध्ये भेद आहे का पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये भेद आहे तेव्हा इथे चेत असं तू म्हणशील तर भेदोपी साक्षी नावाद तो भेद जो आहे तो साक्षीच्या ठिकाणी आहे का अन्य कोणाच्या ठिकाणी आहे असा प्रश्न करून काय करतात विचारतात थोडा चर्चेचा ग्रंथ आहे ना वेदांत शास्त्रामध्ये काय केलेली असे शंका आणि तसं उत्तर शंका आणि तसं तशी शंका आहे त्याच्यामध्ये
म्हटलं तुझ्यात कोणात भेद आहे तो सांग. त्याचं उत्तर 77वा श्लोक आहे. अद्वैगंधाद्वया अवयव अभिन्ना पुष्पवर्तिना अक्षभेदेन तद्वेदो वृत्तिभेदा तद्वेदा. अद्वैगंधाद्वया एव अभिन्ना पुष्पवर्तिना म्हणजे फुलावरती काय राहतो, रूपही राहते आणि गंधही राहतो. आज्ञे गंध आदया म्हणजे भिन्न. पुष्पवर्षिणा म्हणजे फुलावरती सुगंधही आहे, आणखी काय सौंदर्य आहे ना. एखादं कमळाचं फुल आहे त्याच्यामध्ये काय, आणि पुन्हा काय ते का अष्टर आहे का आपले परदेशी फुलं, ना त्याला रूप नाही वास नाही काही नाही. आणि हार घातला तर कपड्याला सदर डाग पडल्याशिवाय त्याला असं असतं का. सगळ्या फुलाचा राजा कोण आहे का? कमळ आहे. म्हणून सरस्वतीला कमला असं म्हटलंय. लक्ष्मी कशातून उगम पावते? कमळानं. दोन्ही धर्म आहे. सुगंध या ठिकाणी काय मग पण हे पहा, सुखाचं ज्ञान घेणारं इंद्रिय आपण नाही का, सुगंध आणि सुगंधाचं ज्ञान घेणारं इंद्रिय काय आहे? घ्राणेंद्रिय आहे. सौंदर्याचं ज्ञान घेणारं इंद्रिय डोळे आहे. की डोळ्यामध्ये काय आहे? पण फुलामध्ये ऐक्य आहे. कोणामध्ये नाही का, सुगंध वेगळा, काय म्हणते सौंदर्य वेगळं असं आहे काय? एकाच कमळाच्या फुलावरती सुगंधही आणि काय ते पुष्पवर्ती ना अद्वै गंधादया सर्व धर्म आणखी त्या फुलावरती असते. अक्षभेदे न तद्भेदे. त्याच्यामध्ये भेद जो पडला जात असतो तो इंद्रियाच्या द्वारा भेद पडला जातो. कोणाच्या द्वारा? एक एक इंद्रिय आपापल्या याला ग्रहण करते. म्हणून भेद जो आहे तो वास्तव भेद नाही. कोणता भेद नाही? उपाधिकृत भेद आहे. कोणता भेद? उपाधिकृत भेद हा कसा असतो? उपाधी बाजूला हे पहा, घटाकाश आहे, मठाकाश आहे, जलाकाश आहे, मेघाकाश आहे, ब्रह्माकाश आहे. भेद कोणामुळे? अनुपाधी बाजूला केलेला आहे. आकाशात भेद आहे का? मग खरोखरच भेद आहे का आरोप आहे? मग तसा आरोप आहे. एक एक दृष्टांत. म्हणून सत्ववृद्ध उचित सुखवैक्यम तद्वद्वृत्ते निर्मलता रजवशस्तु मालिन्यात सुखांशस्तु तिरोग्रह. तोच दृष्टांत याच्यामध्ये आणखी लावायचा. सत्वशुद्ध चित सुखैक्य तद्वद निर्मलता. सत्ववृत्त सत्वगुणी वृत्तीमध्ये ती निर्मल असल्यामुळे, कोणची वृत्ती आहे का ती मलिनयुक्त आहे का निर्मल आहे? जसं स्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंब कसं दिसतं आणि गढूळ पाण्यात आहे का? हा भेद आहे. बिंबाच्या ठिकाणी आहे का पाण्यामुळे भेद आहे? स्वच्छ पाणी असेल तर असं आहे. सत्वगुणी वृत्तीमध्ये सुखाचा एक अनुभव आहे आणि चित्तचा एक आहे. आणि मलिन वृत्तीमध्ये फक्त चित्तचा अनुभव आहे, सुखाचा अनुभव. सत्ववृत्त चित्सुखैक्यम तद्वत निर्मलता. सत्ववृत्ती सप्तमी आहे ना. सत्ववृत्तीमध्ये चित्सुखैक्यम, चित्त आणि सुख यांचं ऐक्य असल्यामुळे तद्वत चित्ते निर्मलता. का बरं तर म्हणायला लागले ते सत्वगुणी वृत्ती निर्मल असल्यामुळे आत्म्याच्या सच्चाही अनुभव येतो आणि चित्तचाही काय येतो? कशामुळे? निर्मळ वृत्ती असल्यामुळे. आता खाली बघा, वृत्त असतो. रजोगुणी वृत्तीमध्ये मालिन्यात सुखांश तिरंश करतात. रजोगुणी वृत्तीमध्ये मलिन असल्यामुळे सुखाचा अनुभव येत नाही. कशाचा अनुभव येतो?
चित्तचा अनुभव. का चित्तचा अनुभव येत नाही? नाही, सुखाचा अनुभव काय येत नाही? मलिन आहे. आणि त्याच्यात काय निर्मल आहे. शुद्ध पाण्यामध्ये प्रतिबिंब कसं दिसते? स्वच्छ. गढूळ पाण्यात मग साधू संतांना भगवंताचा अनुभव काय तो? तुका म्हणे चित्त करारे योनी गोपाळ चित्त शुद्ध तरी व्याघ्रही खाते. मलिन चित्ताचा वर्ग एक सुख, एक तुमच्या एक पाडायचे झाले बघा, एक निर्मल चित्ताचा वर्ग, एक बाधित चित्ताचा वर्ग आणि एक चित्त चिद्रूप झालेला असा वर्ग. मलिन चित्ताचा वर्ग विषय आणि पामर. विषय पामर म्हणजे कोणता वर्ग असतो? मलिन. निर्मल चित्ताचा वर्ग कोण? साधक वर्ग. तुका म्हणे चित्त करावे ज्याच्या चित्ताचा काय झालेला आहे? बाध झालेला आहे ज्ञानाच्या योगाने. असा जो वर्ग असतो तो मुक्ताचा वर्ग. आणि त्याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणजे ज्याचं चित्त चिद्रूप, चित्त चित्तच राहिलं नाही, चिंतन आहे, जसं चित्त परमात्मा रूप झालंय. मन हे राम झाले. असा जो वर्ग असतो तो ब्रह्मविद्याचा वर्ग. त्यांचं चित्त केम स्वरूप झालेलं आहे ब्रह्म. चित्तम चिद्विजानीयात तकारो विशब्द्याचा. मुळामध्ये जे चिद्रूपच आहे, विषयाच्या ध्यासामुळे ते चित्त झालेलं आहे. मग चित्ताचे वर्ग सांगितलं. मलिन चित्ताचा वर्ग विषय आणि शुद्ध चित्ताचा वर्ग साधक वर्ग. चित्ताचा बाध झाला आहे ज्ञानेने. मुक्ताचा वर्ग चित्ते मेची मियाची प्राणी झाले. मच्चित्ता मदगत प्राण कथयंत शिमाम नित्य. ज्याचं चित्त काय झालेलं आहे? चिद्रूप झालेलं आहे. नाही का? चित्ते मेची असा एक वर्ग. इथे दृष्टांत आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणून सत्ववृत्तीमध्ये बरं का चित्त आणि सुख यांचं ऐक्य आहे. पण त्या वृत्ती निर्मल असल्यामुळे चित्सुख ऐक्य रजस्वस्थ मालिन्य सुखांश तिरस्कृता. म्हणून सत्वगुणी वृत्तीमध्ये दोन्हीचा अनुभव येतो, चिद आणि सुखाचा. आणि मलिन वृत्तीमध्ये फक्त चित्तचा अनुभव येतो, सुखाचा अनुभव येत नाही. याला कारण काय आहे? त्याच्याकरता एक आमच्या लहान मुलाच्या खेळण्याचा दृष्टांत दिला आहे. लहान मुलं असतात ना, या दिवसामध्ये चिंचेला फळं आले असतात. त्यांचा उद्योग असतो वर जायचं, चिंचा काय करायच्या तोडायच्या, दुसऱ्याला चिंच खात असताना ते दाखवायचं, दुसऱ्याला तोडल्या तोंडाला पाणी सुटते. चिंचेमध्ये धर्म आहे. हा जरी चिंच खात नसला तरी तोंडाला काय सुटले. तो उदाहरण या ठिकाणी विद्यारण्याने दिलेला आहे बा. बरं का? सुखाचा अनुभव काय येऊ नये, फक्त चित्ताचा अनुभव काय येतो? तिन्ही फलम अत्यम लवणेन युतम वेदा तदा नमस्य तिरस्कार विशद निर्मलन येतो. तसा चिंतनी फल म्हणजे चिंचेचं फळ. चिंतनी फलम लवणेन युतात. आपण जर आपलं चिंच खाल्ली, गोड लागते का आंबट लागते? आहे ना. आंबटपणा हा धर्मात कोणाचा आहे? चिंचेच्या फळाचा आंबट लागणे हा काय धर्म आहे. म्हणजे क्रिकेटचे लोक असतात ना, मग ते काय करतात, त्याला थोडं मीठ लावलं म्हणजे काय होते, ते कमी होते का आंबटपणा. मिठाच्यामुळे थोडं बाद होत असतं. लवणही नाही होतं वेळा. वास्तविक ते आंबटच आहे, पण मिठाचे संबंध आल्यामुळे त्याचा आंबटपणा काय झाला, कमी झाला. तदा आम्लस्य तिरस्कारात ईषद आम्ल येतात दादा. तदा आम्लस्य तिरस्कारात. म्हणून तो मिठाचा कडा काय करतो, त्याला प्रतिबंध करतो.
ईषदाम्लं यथा, त्याचा आंबटपणा थोडा काय होतं, कमी होतो. कोणामुळे लवलेन युतं यथा, कशा प्रकारे, त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन खालचा दृष्टांत दिलेला आहे. हे जे धावपळ विद्यार्थ्याचे खेळाचे हे होत असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही पहा, कोणाच्या तोंडामध्ये लिंबू असते, तो लिंबू काय करते, त्याचा थोडा थकवा कमी करत असते. काय करत असते, एका उपाधीमध्ये शेण घालवण्याचं हे आहे बघा. पालखीच्या सोहळ्यात नाही पाहिलं का तुम्ही, शेण घालवण्याकरता काय असते, बसा खाली म्हणलं नाश्ता येऊ दे की पाकिट काढा की तुम्ही, काय करा, ते शेण हरण्याचं काय साधन आहे. त्याचा आंबटपणा कमी करण्याचं साधन कोणतं आहे, चिंचेला काय लावा थोडं मी, त्याचा आंबटपणा काय होतो, कमी होतो. त्याप्रमाणे निर्मल वृत्तीमध्ये दोचा अनुभव येतो, सुखाने. मलिन वृत्तीमध्ये ती मलिन वृत्ती काय करते, बघ चिपचा तेवढा अनुभव येतो, सुखाला तिरस्कार करतो. काय का मलिन वृत्ती सुखाचा अनुभव न येऊ देता कोणाचा अनुभव येऊ देतो, चिपचा. दृष्टांत घेतलेला आहे अलग लक्षामध्ये. ते पहा, ननोप्रियमत्वेन परमानंद नाही, तिन्ही फलम अत्यंतम लवणेन युतम यदा तदाम्लस्य तिरस्कारात. ईषद म्हणजे कमीपणा, थोडा कमी होतो येतात. हे दृष्टांत उडला जे सिद्धांत. आत्मा किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. पण निर्मल वृत्तीमध्ये दोष आहे का येतो, मलिन वृत्तीमध्ये फक्त चित्तचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव. आता इथे एक दुसरा विषय आणि लागलेला आहे. वादी काय म्हणतो, तुमचं ज्ञान आहे मान्य आहे मला, पण त्या ज्ञानाला योग जर नसेल तर ज्ञानाचा काही उपयोग. म्हणून कोणाची आवश्यकता आहे, योगाची आवश्यकता आहे. त्याचा पूर्वपक्ष इथे घेतात. यद योगेन तद वदामः ज्ञानसिद्ध आहे, योग प्रक्ता विवेकेन किं ज्ञानम न उपजायते. यदा योगेन तदा एव वदामः ज्ञानसिद्ध आहे. मला लागलं म्हणले पहा, ज्याप्रमाणे तुमच्या विवेकाने ज्ञानाची सिद्धी होते, यद योगेन तद एव येते, योगाने सुद्धा ज्ञानाची काय होते, सिद्धी होते. वदामः ज्ञानसिद्ध आहे, योग प्रोक्ता विवेकेन ज्ञानम किन्न म्हणणे असं नाही. ज्ञान सिद्धी करतात कोण सांगितलेलं आहे, योगच सांगितलं. योगाच्या सह्याशिवाय ज्ञानाची सिद्धी होऊ शकत. म्हणलं हे पहा, जसं योगामुळे आणखी ज्ञानाची सिद्धी होते, विवेकेनं. कोणता धर्म, ज्ञानम किम न पजायते, विवेकाने सुद्धा या ज्ञानाची काय होते, सिद्धी होते. पहिला पक्ष कोणता, तुमचं योगाने ज्ञानाची काय होते, ज्ञान सिद्धी करता काय सांगितलेलं आहे, त्याला उत्तर देऊन सांगणार. जशी योगाने ज्ञानाची काय होते, त्याप्रमाणे विवेकाने होत नाही का, विवेकाने होते नाही का. काय काय लोकांचं मन असते ना, मला योगानेच ब्रह्मप्राप्ती होते. मुक्तीचं फळ कोण आहे, योगाच आहे. वारकरी संप्रदायात लोक म्हणतात, म्हणलं हे पहा मुक्तीचं फळ योगानेच असं म्हणू नका. वारकरी संप्रदायाचीच काय आहे, पंढरीचे वारकरी ते अधिकारी. म्हणजे आमच्यात काय मुक्ती नाही का, आमच्या साधनाने काय मिळते, तुझ्या योगाने मिळते, आमच्या वारी योगापेक्षा वारी कशी आहे, सोपी आहे. गात जागा नाचत जागा. म्हणून किम ज्ञानम न विवेकेन किम ज्ञानम न उपजायते.
नाही का योगानेच आणखी ज्ञान सिद्ध होते असं न म्हणताना विवेकाने सुद्धा ज्ञान काय होतं असा पूर्व पक्ष उत्तर पक्ष होणार आहे. त्याचा अधिकार प्रकार कधी सांगू